तर मंडळी हे आहे बघा आमच्या वैशूचं घर आणि इकडे तुम्हाला दाखवते चला. वाडा भरपूर मोठा आहे बरं का, दाखवायसारखं भरपूर आहे पण थोडं थोडं तुम्हाला दाखवते. हे पटवर्धन फॅमिलीचा वाडा आहे बरं का. अगं हे काय 1655 सालचं आहे की. हां ही वाडा भरपूर मोठा आहे बरं का. हे इकडे एक रूम आहे आणि तसंच भरपूर असं अजून लांबपर्यंत आहे म्हणली ती. तर इकडे बघा हे सगळं वाड्याची म्हणजे तुम्हाला अवस्था बघितलं तर वाटली किती जुना वाडा आहे म्हणून. तर मंडळी गणू बाप्पाची मूर्ती आहे बघा इकडे. तर ही मूर्ती त्यांच्या सासूबाईंनी मला मगाशी सांगितलं 290 वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे. त्यांना काहीतरी ही जमिनीमध्ये सापडली आहे. तर त्यांच्या सासूबाई बोलल्या मगाशी मला की शाडूची मूर्ती आहे म्हणून, स्वयंभू मूर्ती आहे असं त्यांनी मला बोलले. तर बघताना किती विशेष वाटतं ना. आपण एखाद्या पर्यटन क्षेत्री जातो आहे फिरायला वगैरे, तिकडच्या मूर्ती 300 वर्षाच्या असल्या काय 400 वर्षाच्या असल्या काय ती वेगळं वाटते. पण एखाद्या घरामध्ये तुम्हाला 300 वर्षापूर्वीची मूर्ती बघायला भेटते ना, खरंच खूप छान वाटतंय. म्हणून म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत हे देखील आपण ही गणूबाप्पाची मूर्ती शेअर करूया म्हटलं. तर मंडळी घ्या तुम्ही पण इथूनच गणूबाप्पाचे दर्शन. 300 वर्षापूर्वीच आहे बरं का. आणि मला वैशू मगाशी म्हणली नवसाचा गणपती आहे इथं, तसं लोक भरपूर येतात म्हणजे नवस वगैरे मागून घेतात. तुम्ही पण मागून घ्या, माझ्यासाठी पण मागून घ्या की माझे पण फॉलोअर्स भरपूर वाढू देत म्हणून. वैशू म्हणजे आमच्या आत्यांची मुलगी, त्याला इथंच मिरजमध्ये दिलं आहे. तर हे त्यांचं घर आहे. त्यांचं घर म्हणजे ह्यांनी खूप वर्षापासून इकडं त्यांच्या भरपूर इकडे डोळे इथं होऊन गेले. त्यांच्या आमच्या वैशूंच्या आजी सासूच्या सासू अशा इथं भरपूर डोळे झालेले आहेत. त्यामुळे ते आता हे घर तसं एखाद्या रूपात बघितलं की हे घर त्यांचंच आहे असं मला तर वाटतंय. तर बघा इथं आले होते मी सकाळी. तर घराचा व्हिडिओ घ्यायला थोडंसं मला भीती वाटत होती. तर कसं अचानक आल्यावर कोणाच्या घरचं व्हिडिओ घेणं म्हणजे बरोबर नाही ना वाटत. तर मग त्यांच्या घरी त्याच्या सासूबाई वगैरे होत्या. मग मला वाटलं काहीतरी चुकेल, म्हटलं नको. तर आता वैशूला म्हटलं वैशू व्हिडिओ घेऊ का घराचा, का घर म्हणजे स्पेशल का वाटलं म्हणजे घर जुना वाडा आहे ना. त्यांच्या सासूबाई काय म्हटल्या माहिती काय, कमीत कमी 400 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. तर 400 वर्षापूर्वीचा वाडा म्हटल्यावर दाखवण्याऐवजी पर्यायच नाही. म्हटलं व्हिडिओ करूया. वैशूला विचारलं व्हिडिओ करू का, तर वैशू बोलली हो व्हिडिओ कर दीदी. तर म्हटलं व्हिडिओ घेत. मी थोडीफारच माहिती देऊ शकते कारण मी पण पहिल्यांदा आले, त्यामुळे मला पण काही फारशी माहिती नाही आहे या वाड्याबद्दल. वैशूला म्हटलं तू ये आवरून आणि तू माहिती दे म्हटलं तुम्हाला. तर मंडळी तुम्हाला बाहेरनं पण मी वाडा दाखवते बघा शॉर्टमध्ये. हा इथपर्यंत वाडा आहे आणि हे अमृतवेल म्हणून आहे ना, तिथं पण वाढत होता पण त्यांनी ते पाडून तिथं फ्लॅट बांधलंय. हा असा आहे बघा वाडा. चला मी आणि वैशू चाललोय आता मार्केटमध्ये. थोडंसं काय तर चटपट खाऊन यायचं म्हटलं, चाललोय बघा. अगं तू आलेच नाहीस. हे बघा पुन्हा गाडगिरीचा ज्वेलरी शॉप.
आपल्या सांगली जिल्ह्यात सगळ्यात मोठं बिल्डिंग बघा गाईज हे पूर्ण सांगली जिल्ह्यात ना. अरे वा, फार मोठं. हां, हे दिसतंय ती का हायवे नेताना दिसतंय की बिल्डिंग हे. कुठं पण जात दिसते, सगळीकडे दिसते, फार मोठं आहे. संध्याकाळच्या वेळी किती भारी वाटते बघा मंडळी मार्केटमध्ये. हे एवढंच आहे का अजून खाली पण आहे? एवढंच आहे काय? हां, म्हणजे एवढं छोटंसं आहे बरं का बाग, संध्याकाळी येऊन बसायला वगैरे तेवढंच. तर वैशू बघा या खिडकीतनं सांगितले पाणीपुरी वगैरे ना सोय चांगली आहे, शॉर्टकट बागेतनं मागवायचं. हे बागेच्या पलीकडे आहे बरं का सगळे स्टॉल्स. आणि या असं इथं खिडकी ठेवले आणि बागेच्या आतमध्ये इकडं असं दावणगिरी लोणी डोसा सेंटर पण आहे बघा. तर गाईस हे बघा मिरजमधलं लक्ष्मी मार्केट आहे, फार वर्षापूर्वीच आहे बरं का हे. ते घेतलंय मग. चला मार्केटमधलं एक राऊंड मारून येऊया. घेणार आहेस काय? मम्मी सोबत घालते बघ. होय काय? सुट्टीला आलते का नाही त्यावेळेस? त्यावेळेस चालते. ड्रायफ्रुट्स पण आहेत होय इथं. झाली तर मंडळी इकडे आता मिरजमध्ये बघा 8 दिवस झालं मिरज साहेबचा उरूस चालू आहे. आमची वैशू गेली होती. कुठे गेली होती? केरळला. हां, त्यामुळे ते काही अटेंड करू शकली नाही मिरज साहेबचा उरूस. सॉरी. तर बघा आता चाललो आहे आम्ही उरसाकडे. अजून असेल म्हणते ती उरूस म्हणून एक चक्कर टाकून येऊया म्हणलं. चाललो आहे आता उरसाकडे. चला तुम्हाला पण घेऊन जाते उरसाकडे. हां, तर गाईज बघा उरूस चालू आहे. पण थोड्या वेळानं आम्ही सगळे हां बघ येऊन येऊ त्यांना पण. आमचे हे बाहेर गेले चांगलीला. त्यांनी आले की मग सगळे मिळून यायचं प्लॅनिंग आहे. बघू आता त्यांनी आल्यावर काय म्हणतात. हो म्हणलं की मग आम्ही सगळे मिळून उरसामध्ये येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला उरूस दाखवेल. त्यांनी नाही म्हटलं तर मग काय नाही दाखवत. तर गाईज मिरजमध्ये ह्या दुकानात आलो बघा आम्ही हार्मोनियम बघायला. बघू आता एखादी फिक्स झाली म्हणजे बरे होत्या. आणि आमची समृद्धी खरंच खूप मागं लागलं घ्या म्हणून. बेस्ट एकदम मुंबईचे हरिभाऊ विश्वनाथ कंपनीची पेटी आहे. क्वालिटी, आवाजाला सूर महत्वाची छान आहे त्याला. आणि हे लेडीज स्वर. समजा तुमच्या मुलीला नुसतं तेच वापरायचं आहे. एकदम बेस्ट क्वालिटी. आणि ह्याला हे 5
हात ठेवायचा, त्याच्यावर कसं करायचं, हात ठेवायचा आणि हा भाता बंद करायचा, म्हणजे हवा बाहेर काढायची. हे एवढंच त्याचं जर व्यवस्थित सांभाळला तर तुम्ही माझ्याकडे पेटी पण आणत नाही, म्हणजे हवा आतमध्ये सोडायचं नाही. सोडायचं नाही. दाबून मगच ते कसं होतंय, त्याच्यामध्ये पुठ्ठा असतो, मग ते कुठेतरी लिकेज. आपण एखादा फुगा फुंकून ठेवला, एक 2-4 तासांनी ते मऊ पडते. तशा प्रकारे असतं ना हे बघा. आता त्याच्यात ते भोपळा वापरतो तुम्ही. अजून एवढे एवढे मोठे मोठे असतात हे म्हणजे खरोखर भोपळा? कडू भोपळा. तुम्ही आपण जे खातो म्हणजे दुधी म्हणजे ते मोठा गोड मोठा, भोपळा, हा, तो तो. नाहीये. मग? हा कडू भोपळा. याला नाही नाही, रिअल वाला भोपळाच आहे का? रिअल आहे. भोपळा त्याचा. त्याच ते तयार करतात ते. हा. आता त्याच्यानंतर हे बघा मॅडम, तुम्हाला आम्ही दाखवतो. हे बघा, आता हा तंबोरा आहे की नाही, हे बघा. आता ही नक्षी वगैरे ही नंतर अशी काढली, हे असं डिझाईन असतं. हा. आता हे एक तोच भोपळा. हे वैशी भोपळा आहे, भोपळा हा. रिअल वाला हे भोपळा. बघा, ते भोपळा तो होतो रिअल वाला त्याला भोपळा. शेप आणला जातो. ज्यावेळी ते भिजवून करतात, हा. भिजवून केलं की नाही ते रबर सारखं ताणलं जातं. बाहेरच्या देशात मागणी असते हा, फक्त ह्यांच्या अहो नावावर 70-80 रुपये, लाख रुपये जाते. हा हे खरंच सांगालोय. हा. आता मध्ये बाहेर माझा मित्र आहे, बाहेर शिकवायला जातोय तो हा बाहेर बाहेर शिकवायला जातो. त्यांच्या वडिलांना ओके करून ठेवलेली पेटी आहे. म्हणून तुम्हाला मी काय म्हणलं, आम्हाला पण मनाला समाधान होतं. त्याची पावती देतो तुम्हाला दादा. दादा नाव काय लिहू? सुरेश कोरे. सुरेश कोरे. असं आडवं जरा की. त्याला काय म्हणायचं? गिटार काय? आमच्या आवांचं बघा, इकडे गिटार प्रॅक्टिस चालू आहे. मिरजला घ्यायचं आहे म्हणून आम्ही किती जवळ महिना किती महिना झाला कोणालाही सांगता. हा ठेवा असं. मी एकटीच आहे आणि कोण बसणार नाही. तू पुढे बस की ते आहे की अजून. ते आहे की धनराज. धनराज ग. हा, जाताना. Only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time. काय काय खरेदी केलंय बघा इकडं. हे दोघी टी मिळून Each 2 echo पर्स घेतले step आणि अजून एक मोठा पर्स घेतला. forest floor. हा एक घेतला. बरं काय घेतलं? क्लचर्स घेतले. Through an ancient door. हा हा, सरळ सरळच. हे बघा, हा वाला एक क्लचर घेतला. आणखी गळ्यातलं हा वाला फेमस क्लचर घेतला. परत हा मंगळसूत्र एक घेतला. कंगवा पण दाखवूया. हा बघा, कंगवा पण एक घेतला. झाले, एवढीच आहे आमची खरेदी.
तर गाईज आता वैशूला बाय बाय बोलायची वेळ आली बघा. वैशूला घरी सोडायचं आणि आम्ही जाणार जतला. बाय बाय. बाय. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.